अरे एखाद्या वेळेस रक्ताचं नातं दगा देईल, पण भक्तीचं नातं कधीच दगा देणार नाही. विश्वास होता दादा, ती ताकद नात्यात आहे. म्हणून तुम्हाला सांगते, जरा आनंदी राहा. लय कुसनुक्या तोंडाची माणसं, आमच्या बाया बघा खळखळून हसणार, पण ही आतल्या गाठीची जात असं तोंड करून बसती नासक्या कांद्यागत. बरं काय तुमचं काय काय म्हणजे काय प्रॉब्लेम काय तुम्हाला? अरे एवढं झटक्यात वाचला, आता तरी आनंदी राहा. अरे जगला ते काय कमी आहे का तुमच्यासाठी? तरी बी महाराज सारखं त्या तोंडावर 12 वाजलेले. तुम्हाला सांगते, ज्या माणसाला हसता येतं, 4 माणसाला बसता येतं, गर्दीत घुसता येतं, गोड दिसता येतं, ज्याला हसता येत नाही ती खौट शेंगदाणा अटॅक येऊन मरतो महाराज. बरं का, ती जगत नाही लय दिवस. हसायच येत नाही काय महाराज, लय कसनुकी माणसं, काय सांगायचं तुम्हाला. म्हणून आनंदी राहा दादा. काही आपलं देवानं वाटोळ केलं नाही, आनंदी राहा. कीर्तनातला पहिला नियम, कीर्तनातला दुसरा नियम, चेहरे आनंदी ठेवा. बरं का, काळा भंगार माणूस जरी असला आणि तोंडावर हसू असलं, गोडच दिसतो. गोरा गरगरीत असू द्या, पण कसनुक तोंड असू द्या, असं वाटतं कशामुळे बघितलं त्याच्याकडं. बरं काय, म्हणून आनंदी राहा. आमच्या बाया कायम आनंदी, एखादीच कसनुकी नाही तर सगळ्या बाया आनंदी महाराज. बरं का, तिला काय नाही, एक तर तिला बाहेर निघाय भेटत नाही, तेवढंच आपलं पुरीच्या नादानं कीर्तनाला आली तीच नशीब समजायचं. बरं का, लय अवघड आहे. काय सोपं आहे का महिलांचं जीवन दादा? चला, म्हणून आनंदी राहा. आणि कीर्तनातला तिसरा नियम, कीर्तनात बसलायत ना, हाताने टाळ्या मुखाने नाम आलेच पाहिजे. नुसतं जीवावर आल्यासारखं वाजू द्या, काही तुमचं प्रेम बिम नाही. बरं का, भगवंतावर प्रेम वगैरे अशा काही सुद्धा गोष्टी नाहीत. तुम्हाला एक सांगते, इतकं अवघड आहे ना माणसाचं, माणसाला परमार्थ कळत नाही. तुम्हाला नीट सांगते बरं का, आम्हाला कीर्तन करायचंय, पण भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती. बोलू नये, भाव असेल तर भक्तीला अर्थ आहे दादा. म्हणून तुम्हाला सांगते, जीवनामध्ये तुम्ही देवाचं नाव घेता तरला असं जगात होऊ शकत नाही महाराज. जीवनामध्ये जास्त काही करायची गरज नाही. नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्यामुखी निधान पांडुरंग. देवाचं नाम जर मुखात असेल ना, जास्त काही करायची गरज पडत नाही, पण ते नाव प्रेमानं पाहिजे. तुम्ही इथं बसलाय, तुम्ही इथं आलाय, पण काही गॅरंटी नाही की तुमचं मन इथं आहे. मन इथं असायला लय गोष्टी लागतात दादा. बरं का, होय माता मावल्या, काय गॅरंटी आहे का तुमचं मन इथे? होय मंठ्याच्या बाया आहे का गॅरंटी? महाराज कीर्तन चालून एका कीर्तनात, अर्ध्याच कीर्तनात बाई अशी करत होती. म्हणलं ताई हे काय वाढताय? म्हणली घरी कुलूप लावलंय, पण येताना वडून बघितलं नाही लागलंय का नाही. बाया महाराज काय सांगायचं, संसार सुटत नाही महाराज. आमचं भगवंतावर सुद्धा प्रेम नाही. आम्ही कसल्याच, आता मला सांगा माता मावल्या, 20-22 दिवसापूर्वी संक्रांत गेली, बरोबर आहे? संक्रांत अय बाया बोलत जा, जिथं नाही तिथं किती बोलती मला काय माहित नाही का? बाईची जातच उलटी हो, बोल म्हणून तिथं बोलत नाही. ह्यांचं आयुष्य गेलं गवस म्हणून तरी अजून जात गवसली नाही. बरं नाही, पण ते म्हणतात ना, भजनाची कशी तुला लाज वाटते, पिक्चरला कशी तू पुढं बसते. एक तरी मालिका सोडतं का? नवल वाटतं मला माता मावल्या. तारण्या तर सोडा, म्हाताऱ्या डांगऱ्या त्या सुद्धा चष्म्यात न बघत्यात, तिच्यात जीव रंगला. अगं म्हातारा तिकडं गुंगला, त्याच्याकडे लक्ष नाही तुझं. राम राम कायच्या वेळात राणा करतील, पुन्हा म्हणतील लेकरं बिघडली. अरे लेकरं चांगली पाहिजे ना माता मावल्या. 2-3 गोष्टी करा, लेकरं चांगली जन्माला येतील. रामकृष्ण हरी नामाचा उच्चार असू द्या तुमच्या ओठाला. रामकृष्ण हरी नामाचा उच्चार असू द्या तुमच्या ओठाला. गर्भात लेकरू असताना ज्ञानेश्वरी गाथा लागू द्या तुमच्या बोटाला. तुकोबाराय ज्ञानेश्वर माऊली येतील तुमच्या पोटाला. तुमच्या पोटला चांगली लेकरं जन्माला येतील, पण घरात परमार्थ पाहिजे. आमच्या घरात परमार्थ नाही. 24 तास हिंदी गाण्यात आमचा पराक्रम चालू. बरं का, परिणाम इतका वाईट झाला. अय पोरांनो, ताट बसा रे, ताट बसा, ताट. इथली बोर, ताट बसा, ताट. मोबाईल ठेवा, इकडे बघा. हा लुक्या ठेवा, इकडे बघा. पोरांनो पटपट उत्तर द्या. तुम्ही काय ऐकताय? मोठ्यानं काय ऐकताय? मी पोरगी असून एवढ्या मोठ्यानं बोलते, तुमच्या जीवाला लाजा वाटाय पाहिजे. पोरं आहेत तुम्ही, मोठ्यानं बोला. काय ऐकताय? मी काय सांगते? नशीब कीर्तन म्हणले, डोंबऱ्याचा खेळ तरी म्हणले नाही. तेवढं तर माहिती आहे पोरा सरांना. पोरांनो पटपट उत्तर द्या. गेल्या 3 वर्षात एक पिक्चर लई गाजला, त्यात गाणं होतं झिंगाट. पिक्चरचं नाव, सैराट मधल्या हिरोचं नाव, हिरोईनचं नाव. किती गुणाची आहेत बाया, किती गुणाची आहेत महाराज. बरं का, किती जनरल नॉलेज हुशार आहे पोरांचं. वा पोरांनो पटपट उत्तर द्यायचं. मी म्हणते त्याच्या पुढचं म्हणायचं. म्हणते त्याच्या शांत गेली शालू गेली, आता कुणाचं नाव?
वा पोरांनो, जेव्हा बघतीस तू माझ्याकडे, माझ्या मामाची ही पोरगी एक नंबर दिसते साडीवर. हे जे आई बापूड करे काय गुन्ह्याचं लिकरू झालं मला घात नाही. ऍक्शन करू ह्याच्या बापाच्या गाडीचे हप्ते फिटले नाही अजून. ही पुरीला गाडीवर फिरवत आहे. बाप मी याला हप्ते बरोबर. पोरांनो वो बुलाती है. वा महाराज किती हुशार आहे. अय बाया तुमचीच आहेत ना. अय मंड्याच्या बाया काय रत्न दिले बाई गावाला. अगं बाई माझं पिंट्या काय हुशार लेकर महाराज. पोरांनो पटपट ज्ञानोपरायांचा हरिपाठातला दुसऱ्या क्रमांकाचा अभंग कुठला. तुम्ही बोलू नका, बोला. आला बाबूराव. आता गेला झोपी. चूक त्यांची नाही. फॅक्टरी खराब म्हणल्यावर माल खराबच निघणार दादा. कळलं त्यालाच कळणं गरजेचं आहे. तुम्हाला सांगते असली लेकरं उघडी करून अंधारात ठोकाय पाहिजे. ह्यांना बाबूराव माहित आहे, ह्यांना आमदार माहित आहे, ह्यांना ज्ञानोबराय माहित नाही. आता याचं उत्तर या पोरांना माहित आहे. का माहित आहे. पोरगा शिकवला, मोठा केला, डॉक्टर केला, इंजिनियर केला, त्यानं करोड रुपयाचा बंगला बांधला. आणि त्या बंगल्यात ती आई बापाला ठेवील का नाही याची गॅरंटी मी देऊ शकत नाही. पोरगा माळकरी करा, त्याला एक भाकरी भेटू द्या, त्यातली अर्धी स्वतःच्या आई बापाला दिल्याशिवाय राहणार नाही याची गॅरंटी व्यासपीठावर देते. ही ताकद तर भारतात. या असल्या जाती नसल्या तरी चालते. तुम्हाला लय कौतुक हो, पण चूक तुमची आहे. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. स्त्री कुटुंबाची व्यवस्थापक असते. बाई नीट, घर नीट. आणि तुम्हाला सांगते जरा लक्ष द्या. 8वीचं पोरगा, 8वीचं मावा चोळताय. मावा माझ्या समोर आलं, बोलायची सवय. म्हणजे लाज वाटते का गाबड्या तुला. चड्डीतल्या पॅन्टी त्याच्या त्यावर तर मावा चोळायला लागला. ती मला म्हणला तू कोण. महाराज बिराज मंडपात झालं कीर्तन, आता बोलायचं नाही. कसं हसू येत आहे बघा की कळीच खुलते महाराज बरं का. नाही खरंच आहे. आणि तुम्हाला खरं सांगते महाराज लोकाला आजकाल किंमत. ते म्हणचाल किंमत नाही तर एवढी उगत जमल्यात का. बोराटे दादा तुम्हाला म्हणून सांगते बरं का महाराज, संतोष महाराज तुम्हाला म्हणून सांगते. आला तरी येऊ द्या राग, पण ही जी गबाळ आहे काय ह्यातलं निम सुद्धा कीर्तन आहे काय आलं नाही. ह्यातल्या निमापेक्षा जास्त एकाच कामासाठी आल्यात. पोरगी कशी हसो, केवढी हसो बघाय गबाळ जमलंय. पण मन ठेवाले दिसतं तसं नसतं. म्हणून तर जग फसतं. उरपट लुगडं निसतं. दिसण्यावर जायचंच नाही. खुशाल लोक मला म्हणतात तुम्ही महाराज वाटत नाही. होय वाटत नाही. होय बाया वाटतं का मी महाराज आहे. खुशाल नाही म्हणता मग काय पोत्राच आहे का. महाराजच आहे की. म्हणजे वाटण्यामुळे बी बदलू करा. हो लोकांनी क्रायटेरिया केलाय. महाराज डिरीवाला, बॉडीवाला, दाढीवाला. ती तर काय आपल्याला यायची नाही, त्याचा काही संबंध नाही महाराज. पण महाराजांचा क्रायटेरिया काय सांगायचं तुम्हाला. दिसण्यावर सुद्धा लक्षात घेऊ नका. म्हणून लेकर आहे ना संस्कारित पाहिजे. महाराज ती पोरग मला उलट बोलायला. मी म्हणलं तुझ्या बापाला भेट नाही, तुम्हाला काय व्हायचं आहे. समोरून त्याचा बाप आला, त्यानं चोळलेली माव्याची मूठ पटकून मागं घेतली. मी म्हणलं का रे. आताच म्हणलं होतं बापाला भीत नाही. ती म्हणला बापाला भिणाऱ्यातला मी नाही. म्हणलं मागं का घेतली. ती म्हणला ती जात त्यातलीच अर्धी मागताय म्हणून मागं घेतली. बापच या जातीचा पोरग काय माळकरी निघणार आहे काय. काय सांगायचं तुम्हाला. संस्कार नाही राहिले आमच्या पोरांना, कसलेच नाही. आमच्या तरुण पोरांना तर 4-5 गोष्टी दिल्या बाद झाल्या. घालाय जीन्स पेंटी, बसाय पटपटी, खायला पानपट्टी, प्यायला हातपट्टी, झोपाय झोपडपट्टी, खर्चायला बापाची सोसायटी. ती मला बरोबर. तुम्हाला सांगते पोरा वाज तरुण पोरं लय तुम्हाला सांगते लक्ष देऊन ऐका बरं का. जगणं तर आपलं थाटातच असलं पाहिजे. आपल्याकडे बघितलं की पुढच्याची नजरच फिरली पाहिजे. थाटातच जगायचं. बाटाशिवाय तर चप्पल नाही, टायटन शिवाय तर घडी नाही, आयफोन शिवाय तर फोन नाही, बुलेट शिवाय तर गावातनं फिरायचं नाही. जी पोरगी आवडती तिच्या बापापासून तर बाटा 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 करीतच जायचं.
वाक्यातच. पोराव काय करायचं ते करा, पण एका वाक्यात सांगते, काय आयुष करायची ती करा, पण स्वतःच्या हिमतीवर करा. त्या आयुष्याला किंमत आहे महाराज. कुत्र्यासारखं बापाच्या तुकड्यावर जगू नका. हिमतीवर केलं ना तर अर्थ आहे, नाही तर काही सुद्धा अर्थ नाही. महाराज आता व्हॅलेंटाईन डे जवळ आलाय, है की नाही? अय माझ्या भावांनो, आला का नाही? आता वैन्यांना आम्ही आधीच ठरवून ठेवलेले आहे बरं का. वैन्यांना तर काही कमीच नाही. तुम्हाला सांगते पोरा हो, तुम्ही करता ते प्रेम नाही. एका महिन्यात बदलतं त्याला प्रेम म्हणत नाही. लक्ष देऊन ऐका. शबरीनं प्रभू रामचंद्रावर केलं ते प्रेम, राधेनं श्रीकृष्णावर केलं ते प्रेम, तुकोबाईंनी पांडुरंगावर केलं ते प्रेम, आर्मीतली पोरं देशावर करतात ते प्रेम महाराज. मावळ्यांनी छत्रपतींवर केलं ते प्रेम, त्याला प्रेम म्हणायचं. यांचं काय प्रेम आहे काय? गुढी दिसली गालात असली की माझी चंडी गाला वासकडे जातोच महाराज. लय अवघड आहे. तुमची बी चूक नाही पोरा हो, पुरी बी चांगल्या आहेत असं मला म्हणायचं नाही. चांगल्या असणं गरजेचं आहे बरं का. आमच्या पुरींची चॉईसच बिघडली. आमच्या पुरींना धोत्रावाला पोरगा आवडत नाही. धोत्रावाल्याची लग्न होय ना इथं. तिला धोत्रावाला नामवाला माळकरी आवडत नाही. तिला टाईट जीन्सवाला लागतो, ज्याची हवा सुद्धा आत बाहेर जात नाही. मग ती हवा जायला थोडं फाडतं ना, थोडं इथं फाडतं, थोडं इथं फाडतं, थोडं मागणं बी फाड, म्हणजे सर्क्युलेशन नीट होईल बरं का. काय जाती तुम्ही. अरे श्रीमंत योगीच्या कोळात जन्माला भिकाऱ्याची लक्षणं तुमची. हिथल्या 2 गोंड्या उघड्या, इकून इकून रान हाणलेलं, थोडं कोंबड्यागत वरचं लाल केलेलं. तू काय कोंबडा आहे का? अरे बापाला वाटलं पोरगा जन्माला आलाय, त्याला काय माहिती मोठ्यापणी कोंबडा होईल म्हणून. काय तुम्ही. आणि ती मिशी काढायची एक काय पद्धत आहे? अय काय पद्धत आहे? येत नसन तर पाणी घाला पण आली पाहिजे. काय येते पोरांनो? तुम्हाला सुंदर दिसायचं आहे ना, अशी कणकर मिशी असावी, अंगभर कपडे असावे, जिथल्या तिथं केस असावी, हिंदू धर्मात जन्माला आलाय, कपाळाला गंध असावा, नजरेमध्ये आई बहिणीविषयी आदर असावा, आणि चारित्र्यामध्ये कर्तृत्व असावं. तुमच्यासारखा देखणा पोरगा दुसरा नाही. तुम्ही काय देखणी आहेत का? तुम्ही बी किती बी मेकअप केला तरी काही फरक पडणार नाही तुमच्या चेहऱ्यात. डांबरीचे खड्डे भरले म्हणून काय रस्ता नवीन होत असतो का? 3-3 तास आरशासमोर उभा राहती. सांगा मी कशी दिसते? डुकरीन दिसतीस बरं का. कशी दिसतीस? नाही तसं काही करतच जाऊ नका. माता मौल्या, ज्या पोरी कीर्तनाला आल्यात नाही आल्यात, घरी गेल्यावर तिला एक सांगा. तिला म्हणा, हे बघ बाई, चेहऱ्यावर पडलेला डाग झाकून नेता येईल, चेहऱ्यावर पडलेला डाग झाकून नेता येईल, पण बाईच्या चारित्र्यावर पडलेला डाग जिंदगीत कोणी झाकू शकत नाही. म्हणून चारित्र्य जपा. अरे नसलं सौंदर्य तरी चालतंय, पण चारित्र्य. आणि बऱ्यापैकी आता पोरी चांगल्या, तो लय अवघड झालं पोरांचं, काय सांगायचं. आज त्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त कीर्तन आहे दादा. तुम्हाला सांगते, प्रत्येक जणाचा 8 तास असतो. किती पोरकी गोड सुंदर कर्तृत्ववान असू द्या, समाधान होतं का? पुरुष मंडळी समाधान होतं का? नाही. पोरगेच लागत. कशाला? पाणी पाजावी लागतं बरं का महाराज. पोरीनं पाजल्यावर काय तुझी उलटी होती काय? हा नाही महाराज, इमानदारीनं सांगा, जमतं का? डोक्यावर नाचायला लागतं ना पोरग. नातराय सांगतात ना, वंशाचा दिवा झाला म्हणून काय आड्याशी टांगावा, उस गोडे लागला म्हणून काय मुळा सहित खावा, प्रीतीचा पाहुणा आला म्हणून काय फार दिवस राहावा, गावचा पाटील झाला म्हणून काय गावात बुडवावा. हरे कृष्णा हरे राधा मनोरंजन मोहना, हरे कृष्णा हरे राधा मनोरंजन मोहना, हरे कृष्णा हरे कृष्णा हरे सद्गुरु झाला म्हणून काय आचार बुडवावा,
जमात असली पाहिजे आता. पण लई लागतात पोरं, काय सांगायचं. नाही असावा ना पोरगा, असावा छत्रपती शिवरायांसारखा असावा, स्वामी विवेकानंदासारखा असावा, ज्ञानोबरायांसारखा असावा, तुकोबरायांसारखा असावा, त्याला पोरगा म्हणायचं दादा. लय अवघड आहे. आता शिवजयंती जवळ आली, बरोबर आहे ना. आपल्या तालुक्यात करतात का पोरं? करता का? अय तरुण मंडळी करता का? अय मागचा गवाळ आहेत का गेलात? करता का? तुम्हाला एक सांगते, 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे, चॉकलेट डे, ही भिकाऱ्याची लक्षणं आहेत. आपला एकच सण 19 फेब्रुवारी आपल्या बापाची जयंती. याच्या पलीकडे सण नाही करायचं बरं का. हे आमच्या जाती असल्या औलादी करतात महाराज. हा आमचं आहे ना. एक गोष्ट सांगते तुम्हाला महाराज, आमची माणसं निस्ता कालवा करतात. आता आमची पोरं सुद्धा शिवजयंतीला हातभर झेंडी, मुठभर दांडे, पुढं शिवराय, पाठीमागं शिवराय. आव आणू नका पोरं हो, काही फायदा नाही. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जेव्हा मुखात आहे ना, छत्रपती शिवरायांचं नाव जोपर्यंत मुखात आहे ना, सुपारीचा कण सुद्धा तुमच्या तोंडात नसला पाहिजे तर लायकी आपली राजाचं नाव घ्यायचे. तर पात्रता नाही आपली. खुशाल दारू पिऊन गोवा गुटखा खाऊन शिवाजी महाराज की जय मर तिकडे उत्ताने आपण. तुझी लायकी आहे काय? निस्ता कालवा. तुम्ही शिवराय, आम्ही तुमचे मावळे. मावळे? आपण मावळे? आपण डोम कावळे. मावळे आहे का आपण? लायकी आहे का? अरे मावळा कुणाला म्हणायचं? छत्रपती शिवरायांचा साधा सुधा मावळा. युद्धात त्याचे दोन्ही हात गेले. मावळा घरी बसला. मावळा घरी बसला करताच राजे भेटायला आले. राजे भेटायला आले बघताच मावळ्याच्या डोळ्यात पाणी आलं. मावळा डसा डसा रडायला लागला. राजे किंचाळले. लाज नाही वाटत? हर हर माधव घोषणा करत या मातीसाठी लढणार असा शब्द दिला होतास, हात केला म्हणून रडतोस? मावळ्यानं उत्तर दिलं, नाही राजा, हात केला म्हणून रडणाऱ्यातला म्या नाही राजा. हात केला म्हणून रडणाऱ्यातला म्या नाही राजा. म्या रडतोय त्याचं कारण आहे, आज माझ्या झोपडीत माझा राजा, माझा बाप शोभालाय, पण त्याला मुजरा करायला या दुर्दैवाकडे हात शिल्लक नाही. या खंतन डोळ्यात पाणी येतंय. त्याला मावळा म्हणायचं. निष्ठा लागते दादा. हे पलटी खाणाऱ्या जाती कधी मावळे होऊ शकत नाही. इथं ज्यांना आपल्या करिअर बाबतीत निष्ठा नाही ते छत्रपतीचे मावळे काय होणार. आणि शिवराय, शिवाजी महाराज एकच होते, एकच असणार आणि एकच राहणार. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला, राजांचा अधिपती, सरराजांचा अधिपती. अरे दैवत छत्रपती,
दैवत छत्रपती सुद्धा दादा, कारण माझ्या राजानं आई बहिणींना कधी अनादर होऊ दिला नाही. आज कुठंतरी बरं वाटतंय की त्याच शिवरायांच्या महाराष्ट्रात मुलीचा वाढदिवस एवढा थाटात साजरा केला जातोय. याच्या पलीकडे अजून काय भाग्य पाहिजे दादा. आज बरं वाटतंय, नाही तर काय खरं नाही. पोरींच्या बाबतीत काय खरे. मी कीर्तनकार झाले ह्याला सुद्धा लय अडचणी आहेत दादा. एवढ्या कणखरपणे बोलायला सुद्धा काय सोपं आहे का? लय अवघड. पोरगी उभा करायची म्हणजे तसलं अवघडच काम नाही दादा. साधी गोष्ट आहे. लोकांची नीतिमत्ता नजर बदलली हो. निस्ता कालवा करतात. 7-8 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. काही गोष्टी ऐकायला लाज वाटते, बोलायला लाज वाटते, पण करायला लाज वाटत नाही. धर्म जात पंत बाकीकडे राहिलं दादा. पण 7-8 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. नांदेड जिल्ह्यात 5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला. आता माणसं म्हणतात पोरींच्या चुका नसतात का? आता मला सांगा बसलेले मायबाप, ज्या पोरीला मी पोरगी आहे हे कळायला सुद्धा अजून वेळ होता, त्या पोरीवर जर अशा गोष्टी घडत असतील तर कुठं गेल्या आमच्या जाती? ए बाया, आला तर आला राग, पण व्यासपीठावर सांगते, पोरीवर वाईट नजर ठेवणारे अवलादी जन्माला घालण्यापेक्षा निपुत्रिक राहा, पण अशा जाती जन्माला घालू नका ज्या पोरीकडे वाईट नजरेनं बघते. गरज नाही दादा. आणि पोरा हो, बलात्कार हातानेच करावा असा काही नाही. दररोज चौकात उभा राहून 10 पोरीकडे तरी नजरेने बलात्कार करता तुम्ही. आणि पुन्हा म्हणता आम्ही छत्रपतींचे मावळे. अरे शाहिस्तेखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्तेखानाची पोरगी गायब झाली. शाहिस्तेखानाची बायको शाहिस्तेखानला विचारती, झापडा मुझे लगता है शिवा के मावलों ने हमारी लड़की उठा ली. शाहिस्तेखान शत्रू आहे, पण बायकोला सांगतोय, अगं ए, तर छत्रपतीच्या मावळ्यानं आपली पोरगी नेली असेल ना, तर शब्द देतो पोरीच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. एवढा विश्वास माझ्या राजावर होता. त्याला छत्रपती म्हणायचं. आणि ज्यांना छत्रपती ऐकू वाटत नाही ना, त्यांना इथं राहायचा अधिकार नाही बरं का. मी कीर्तन करणारी पोरगी आहे. आज मी पोरगी असून एवढ्या ताटमांड कीर्तन करते ना, त्याचं कारण माझा राजा आहे. आज कीर्तन ठेवणारे जरी बोराडे कुटुंब असलं, करणारे जरी मी असले, ऐकणारे जरी तुम्ही असलात, तरी होतंय त्याचं कारण छत्रपती आहेत. आज ते नसते ना, हे कीर्तन करायला परवानगी घ्यावी लागली असती. जहाँ पे ना हम थोड़ा कीर्तन करना चाहते हैं, आपकी मर्जी हो तो कर ली. ती बाबा होय म्हणला असता तर ही बाई इथं आली असती. एवढ्या ताट माने चालताय ना त्यांची. बरं, मी पण कुणाला जाणीव ठेवायला सांगायले? नीतिमत्तेचे भाषण मी कुणाला द्यायला लागले? जे ग्रामपंचायतीचे पैसे खात्यात त्यांना. कुणासमोर काय बोलावं हे मला कळायला पाहिजे. खरं आहे का नाही? ज्यांनी 500-1000साठी आपली नीतिमत्ता घाण ठेवली, त्यांना मी छत्रपतीवर भाषण देते का? होय, तुमच्या भागातलं झालं का? आता उद्या हाय वाटतं आहे की नाही? कोण ठरलं ना? ठरलं. ग्रामपंचायत झाली का खेडेगावातली? झाली ना? हां, तुम्हाला सांगते, मतदान करणं आपलं कर्तव्य आहे बाबा हो. उपकार नाही करत आपण गावावर. मतदान करणं आपलं कर्तव्य आहे. मतदान करताना असं करा, कुणाचीही लाच न खाता स्वाभिमानाने मतदान करा, आणि मग वर तोंड करून राजकारणाविषयी वाईट बोला.
लोकाला वाईट बोलायच्या आधी आपण किती चांगले ते बघा. आधी घेणारे जन्माला आले, मग देणारे जन्माला आले. आमच्या भागात तर काय 15 दिवस गेल्यात आठवड्यात एवढाच धिंगाणा केला लोकांनी. वाजवा टाळ्या आणि शिजवा नाळ्या एवढाच धंदा केला. बकऱ्यावर आणि बोकड्यावर मतदान केली बरं का, एका एका खांब्यावर. लय अवघड झालं. यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए, यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हराम जादो के लिए, हम भी मरे किन हराम जादो के लिए. कुणासाठी गेलो? ज्यांच्यासाठी फाशीवर गेलो त्यांना आमची कदर आहे का? आणि जे आपल्यासाठी मरतायत त्यांची तरी आपल्याला कदर आहे का? गेले त्यांची तर सोडा, पण जे मरतायत त्यांची तरी आहे का? आमचं काय नाही, आमचं भरलं बाद झालं. तुझी दाढी जळली तरी चलन, माझी बिडी पिटली पाहिजे. अशा जातीतले आम्ही आता. महाराज एक माणूस डॉक्टरकडे गेला, म्हणला 4 दिवस झालं पोटात दुखायले. डॉक्टर म्हणला का र? खाण्यात बदल, पिण्यात, वातावरणात, पोटात कशामुळे दुखायले? ते म्हणला जेव्हापासून रामभाऊच्या हिरीला पाणी लागलं आणि पाटलाचा बंगला झाला तेव्हापासून लईच पोटात दुखायला लागले. तो मेला तरी डांगऱ्या पोटात दुखायचं थांबायचं नाही. दुखणंच बेकार आहे ना. आणि हे सगळ्याला दुखणं आहे बरं का. मीपणाचं दुखणं सगळ्याला आहे. हे गेल्याशिवाय तुम्ही सुखी होणार. नीतिमत्तेनं जगा. महाराज आमच्या भागात तर पैशापायी असा सरपंच केला ज्याला सही सुद्धा येईना, ते अंगठा मारू मारू बेजार. 26 जानेवारीला मास्तरनं सरपंचाला झेंडावंदनला बोलवलं. सरपंचाला राष्ट्रगीत पाठ नाही ते हे करून उभं राहिलं. मास्तर म्हणला सरपंच झेंड्याची दुरी वाढा. सरपंचाला अशी दुरी वडली, झेंडा खालीन सरपंच वर गेला. दुरीच इतकी भारी वडली ना. मग तुमच्या जिंदगीची दुरी कोणाच्याही हातात देऊ नका. तुम्हाला सांगते, तुम्हाला सुखी व्हायचं आहे ना, इथं आल्याशिवाय पर्याय नाही. दुसऱ्यासाठी जगा, तुम्ही सुखी होतात दादा. आमच्या नामदेवराय सांगतात, तुला सुखी व्हायचं आहे ना, तुला आयुष्य पाहिजे ना, तुला जगायचं आहे ना, तू काही सुद्धा करू नको. काय कर? आवडीने भावे हरी नाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व, तुझी चिंता त्याशी सर्व, तुझी चिंता त्याशी सर्व. आवडीने भावे हरी नाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व. आता जरा परमार्थिक विचार करूया. नामदेवरायाला भगवंताकडे मागण्याचा अधिकार आहे का? कारण मागणीचे 3 नियम. ज्यानं मागितलं, मागणाऱ्याकडे अधिकार पाहिजे. ज्याच्याकडे मागितलं देण्यासाठी असलं पाहिजे. आणि जे मागितलं ते मागणं योग्य पाहिजे. मागणारे नामदेवराय अधिकार आहे का? अधिकार केवढा मोठा आहे दादा, काय सांगू तुम्हा. संतांचे महिमान नैवेद्य हातीचा, मूर्ती जेवी काय अधिकार आहे? अधिकार एवढा आहे. महाराज नामदेवराय म्हणले देवाला, देवा आपल्याला एकच वचन द्यायचं, तू मला सोडून जायचं नाही, तू मला तुला सोडून जाऊ द्यायचं नाही. ठरलं. त्या वचनावर आले ज्ञानोबराय आले. ज्ञानोबराय म्हणतात, देवा मला 33 कोटी देवांचं तर माहीत नाही, पण मला तीर्थयात्रेला जायचं. जेवढे होईल तेवढी तीर्थयात्रा मला माझ्याच्याने करायची. आणि मला अशी इच्छा आहे की नामदेवरायांनी माझ्यासोबत यावं. देव म्हणले त्याचं माझं ठरलंय, मला नाही वाटत तो येईल. मग नामदेवराय म्हणतात, देवा आपलं ठरलंय की नाही, तुझ्याशिवाय आपलं कुणी नाही. आपला तो एक देवा करून घ्यावा, तेने विना जीवा सुखनो आहे. मग कसं जायचं? तुम्हाला सांगते दादा. असं बोलल्यानंतर नामदेवरायला भगवंत म्हणतात, जसा तू माझा आहे ना, तसा तूही माझा आहे. सखा माझा ज्ञानेश्वर, माझी आज्ञा आहे जा. मग भगवंत मला असं म्हटल्यानंतर नामदेवराय म्हणतात, आज्ञा आहे तर जातो, पण एक वचन देतो दा देवा, हे बघ आपला एकच आहे. किती फिरेल कटेवरी कर नाही जा देवाचे, न घेई मी तयाचे दर्शन. आपण त्या देवाचं दर्शन घेणार ज्याच्या कटेवरी कट नाहीत, मग कर नाहीत. आता मला सांगा, एवढे एकनिष्ठ नामदेवराय, मागण्याचा अधिकार आहे. तुमचा आमचा आहे काय मागण्याचा अधिकार? आम्ही देवाला काही दिलं का? मला सांगा बाया, बऱ्यापैकी सणाला आपण पुरणपोळीचा स्वयंपाक करतो, बरोबर आहे? करता का नाही? आमच्या भागात बऱ्यापैकी सणाला पुरणपोळीचा करतात. तुमच्या भागात अय बाया करतात का? आमच्या भागात माणसाला मेल्यावर जाळतात. तुमच्या भागात
होय तुमच्या काय सांगा आधी वगैरे जाळत असतील तर मेल्यावरच जाळतात ना. लय नमुने राव काय काय माणसांचा काय भरोसा नाही. चला जागेवर या. माता माऊल्या पुरणपोळीचा स्वयंपाक केल्यावर स्वतःला जी पोळी करता ती केवढी असते? अय म्हणत्याच्या बाया, स्वतःच्या ढेरग्याला केलेली पोळी केवढी असती? ताटवर असते की नाही? आणि जी देवाला करता ती केवढी असती? तुला तुझ्या खऱ्या आईची शपथ खोटं जर बोलली तर इमानदारीनं सांग देवाची केवढी असती? अय केवढी असती? एवढीच असती की नाही? अजून तोंड घेऊन होय 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 लय अभिमानाची गोष्ट आहे की नाही? बरं तेवढी बी का ठेवतात माहित आहे का? देव खात नाही. जेव्हा देव खाईन ना तेव्हा देव वासावर मिळाला दादा. कोणी स्वाद ठेवायचं नाही. कोण म्हणलं देव खात नाही? कौन कहते है भगवान खाते नहीं, बिरश परी के तरह खिलाते नहीं. कौन कहते है भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. देव येतो बोलवणारा पाहिजे. बोलवणारा. 7 वर्षाची जनाई दळण दळायची. दळताना विठ्ठलाला हाका मारायची. ताकद काय? भगवंत संसारातली कामं करू लागायला यायचा. ओ व्यका बुक्कव तुकी तू ही रे पा विठ्ठला. ओ व्यका बुक्कव तुकी तू ही रे पा विठ्ठला. सुंदर माझे झाले ग फिरते पोते, सुंदर माझे झाले ग फिरते पोते. देव झालं. देव यायचा दादा. काय ताकद होती. पण आता वव्या नाही, आता फक्त शिव्या. एका बाईला म्हणलं ओवी गा. तिनं ओवी काय गायली? आंब्याच्या झाडाखाली माझा नवरा दारू पाडी, कुठल्या मेल्यानं केली खोडी आणि पोलिसांची गाडी. काय करीन लय बेकार हो. काय सांगायचं. पण इथं बसलेले मला आठवलं म्हणून विचारते बरं का. मंठाकर पुरुष मंडळी, गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा. इतकं व्यसन मुक्त आहे ना. इमानदार आहेत महाराज ते. बाकीचे बेईमान सगळे. बर खाली घ्या दादा खाली. ज्याला सुपारीचं सुद्धा व्यसन नाही अशानं स्वाभिमानाने हातवरी करा. बाळांना तुमचं वय यायचंय आल्यावर करा. बाकीचे करा. 18च्या पुढचे करा. सुपारी सुद्धा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 हा पाठीमागचे बरेच आहेत. घ्या खाली. असतात 10 20 50. त्या तरुण मंडळी जास्त आहे. खाली घ्या. तरुण मंडळीला दुसरं कुठलं व्यसन नाही. तरुण मंडळीला एकच व्यसन. तुम है तो जिंदगी है, नहीं तो जिंदगी में गम ही गम है. तीच गम घेऊन तुझ्या तोंडाला लाव जरा म्हणजे गप राहील. पोरांना एकच बिमारी प्रेम. रात्रात झोपत नाही पोरं. रात्रात प्रेम. पोरांनो मी म्हणत नाही प्रेम करू नका. बिनधास्त करा. तुम्ही आपल्या सख्या भावासारखे बरं का पोरं हो. बिनधास्त प्रेम करा. प्रेम तुम्ही नाही तर काय डांगऱ्याने करायचं का? तुम्हीच बिनधास्त करा पोरं हो. पण माणसावर काढा, गाढवावर नको. तुम्ही माणसावर करीत नाही बरं का पोरं हो. प्रेम निर्वासनिक, निकलंकित आणि निरपेक्षित असताना ते प्रेम. आणि मी म्हणलं म्हणून तुम्ही करणार नाही अशातले नाही. मी आता जरी म्हणलं की नाही
आईबापाच्या मनाविरुद्ध जाऊ नका, प्रेम करू नका. तुम्ही काय माझं ऐकाय बसलाव का? तुम्ही हिथून तिला मेसेज करचाल, शुल्लाचं कीर्तन चालू आहे बरं का, ऐकाय बसलो आहे. तुम्ही काय साधे आहेत काय? तुम्ही लय गुणाची आहेत. लय अवघड झालं तुम्हाला सांगते. एक गोष्ट लक्षात ठेवा, काय करायचं ते करा. पुरी हो तुम्हाला सांगते, काय करायचं ते करा. पोरगा 100 वेळा चुकला तर समाज माफ करतो. पोरगी एकदा जरी चुकली ना, समाज माफ करत नाही. तुमच्या पायाला हात लावून सांगते, कधी रातच्या 12 वाजता उठा, आईबापाच्या अंथरुणाजवळ जा, त्यांचे झिजलेले पाय सुरकुत्यात पडला चेहरा बघा आणि त्यांना वचन द्या, आकाश ठेंगणं पडेल इतकी प्रगती करेल, पण तुमच्या नावाला कलंक लागेल असं जिंदगीत कधी वागणार नाही. एवढंच वचन द्या महाराज. आयुष्यात सुखी झालात तुम्ही. लय केलं तुमच्यासाठी आईबापानं. हे प्रेम बिम कसमे वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या, कसमे वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या, ये सब झूठे वादे हैं नाते हैं नातों का क्या, कसमे वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या, कसमे वादे प्यार वफा सब इथं नवरा बायकोचं एकामेकावर प्रेम नाही, तुमचं कुठं घेऊन बसता महाराज. पहिलं प्रेम होतं का? तर विश्वास होता. 100 फुटावर म्हातारा असलं, 200 फुटावर महाग म्हातारी असली, म्हातारा कधी महाग वळून बघत नव्हतं म्हातारी आली का नाही बघायचं का. त्याला विश्वास होता काय, आपलीच होय पोरं. जेव्हा तुम्हाला विश्वास येईल की नाही आपलीच तेव्हा प्रेम करा, तोवर नका करू. आपलं मॉडेल म्हणजे चायना आहे, टिकन तोवर टिकट बरं का, जाईन तिथवर जाईन, वाजन तोवर वाजन. म्हणून तुम्हाला सांगते, मला सांगा बराच करू नये असं नाही. संसार करावाच लागतो, बायको करावीच लागते, न करता कोण आहे. प्रत्येकाला बायको करावी लागते. तुमच्यात काय, आमच्या परमार्थात सुद्धा बायको करावीच लागते ना, करावं लागत असेल प्रत्येकाला बायको. मग संसारात गुतवणी महाराज, माणसालाही संसारात गुतले. तुम्हाला सांगते, मला सांगा विनेकरी दादा, तुमचं नाव काय? दत्ता महाराज. टिकाळे महाराज नाही महाराज, नाव दत्ता. किती गोड नाव आहे महाराज बरं का, दत्ता महाराज. नाही महाराज म्हणल्यावर नाव जरा चांगलीच असतात. ही गोट्या पिंट्या पाप्या पपी हे आताचे नाव आहेत महाराज बरं का. काय नाव आहेत का? एका बाईला म्हणलं नवऱ्याचं नाव घे, ती म्हणली कुत्र्यात कुत्र तांबडं कुत्र. म्हणलं नवरा मी आला हिचा जायच. म्हणली कुत्र्यात कुत्र तांबडं कुत्र, त्याच्या नावचं घालते मंगळसूत्र. म्हणलं तुझा संसार असाच कुत्र्या संग चलू दे. एकतर महाराजाची बायको, तुमच्यापैकी कोणाचीच नाही, दुसऱ्या महाराजाची बायको. तिला म्हणलं नाव घे, तिने नाव घेतलं. म्हणलं बाई तुझं नशीब उघडलं, तुला महाराज नवरा भेटला. म्हणजे डोळं फुटलं बुवा नवरा केला. म्हणलं का? म्हणली 7-7 दिवस बोंबलं थिंडतंय, काला झाल्याशिवाय घरी पालतं पडत नाही, जातीचा रातचा मेळ नाही, दिवसा याला झोप सुधरू देत नाही बरं का. काय करून अर्थ संसार तरी. म्हणलं जाऊ दे बाई, ती काय नवरा आहे, तिथं काही एक्सचेंज ऑफर बी नाही, जुना द्या नवीन घ्या बरं का. एकदा केला की केला, म्हणलं गुतलं की गुतलं आहे की नाही. लय अवघड आहे. मोबाईल आणि नवरा ही 2 गोष्टी अशा आहेत, प्रत्येक माणसाला घेतल्यावर वाटतं अजून थोडा वेळ थांबलो असतो तर चांगलं मॉडेल आलं असतं का. पण बाबा हो, जे नशिबात आहे तेच मॉडेल भेटणार आहे बरं का. लय अवघड आहे. तिला म्हणलं नाव घे, तिने नाव घेतलं. म्हणली महाराज आदगर मदगर मदगरात देवगर, देवघरात पलंग, पलंगावर दिवळी. मी म्हणलं पुढं काय? म्हणली महाराज नशीब. दिवळीत होतं केळ. मी म्हणलं पुढं. केळ गेलं नासूट. म्हणलं पुढं काय? म्हणली महाराज नशीब आमचं कुठं गेलं तोंड वासूट. म्हणलं आमचेच प्रेम आहे. काय प्रेम बिम नाही. तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला काय वाटतं? तुमच्या बायकोचं तुमच्यावर लय प्रेम आहे. पुढं बसलेले तुम्ही काय ब्रह्मचारी आहेत काय? बोलत जा ना. वाटतं का तुम्हाला? होय वाटतं का? स्टेजवरचे वाटतं का? तुम्ही फक्त होय म्हणा, मग पुढचं सांगते. तुम्ही होय तर म्हणा. महाराज लय अवघड आहे. शादी का लड्डू खाने वाला भी पछताय आणि न खाने वाला भी पछताय. जे जर झालं नाही त्याला वाटतं कधी होईन कधी होईन कधी होईन कधी होईन कधी होईन. अरे ज्याचं झालं त्याला विचार. लय लांब कशाला तुझ्या बापालाच विचार.
ती सांगेल काय गोंधळ असतोय ती 2-4 वर्ष लय मजा येते पुन्हा वाटत उगाचच केलं महाराज काय पट्या मारुती समोरून जातो आणि मारुतीला म्हणतो माझं झालं तू बस तसाच लग्न व्हायच्या आधी कुठं नेत्यात लग्न व्हायच्या आधी कुठं नेत्यात मारुतीला नेत्यात की नाही ह्या पोरांना लयचा अनुभव आहे हो चांगलंच ज्ञान दिसतं यांना बरं का बरोबर आहे का नाही कुठं नेतात तुमच्याकडे कुठं नेतात मारुतीला ती मारुतीला जायचं कारण काय माहित आहे का ती मारुतीला चिडवाय जातो ती देवाला म्हणतो माझं झालं तू बस मारुती म्हणतो आता लय उड्या मारतो तू जाताना बी इथनच जाणार आहे मेल्यावर कुठनं नेत्यात इशी बसनच नेत्यात तवा मारुती विचारतो कस का बरं होतं का पुन्हा म्हणतो नसती गेली असती तर एवढ्या वेळ नाही उशीर झाला आता बोलण्यात अर्थ वेळ आली बघा तिथं देव करी काय हो महाराज लय मजा येते हो काय थाटात चढवतो पाटावर काय लपू लपू बघतो बायकोला काय इशारे करीतो काय मिस कॉलवर बोलतो अरे ज्याचं झालं ती लय बरी ज्याचं नाही झालं ती तर लय बरी पण ज्याचं जमून बसलंय कुठं तर झंगाट चालू हा त्यांची मजाच बघायची काय पोरं फोनवर बोलत्यात आणि बाया तुम्हाला कळत नाही का तुम्हाला मी सांगते पोरग पोरीला बोलतंय कसं ओळखायचं पोरग पोरीला बोलताना कधीच एका ठिकाणी थांबत नाही हेलपाटे मारले की म्हणायचं जात म्हशीमध्ये अडकली बरं का हेलपाटे त्याला दमच निघत नाही तिला म्हणते ह्याला जीवली का उठली का कशाची भाजी केली ती तर खाल्लं ना मेल्या बरं का तुझं खायचं वांदन तिला विचारायला लागला पुरी बी लय बेकार हो पुरी बी एका मिस कॉल मध्ये पटती असल्या जाती निघाल्या बरं का झटके देत तिला वाटतं मी काय अप्सर आहे काय की अय पोरी हो तुम्हाला एका वाक्यात सांगते इलेक्शन होस तर प्रचार करणारी जात ही एकदा सत्यता आली ना जनतेचा नायनाटच आहे बरं का मग जनतेला सांगते जरा ह्यांच्यावर भाळू नका एखादा पोरगा म्हणला मला तू लय आवडते तू फक्त होय म्हण तू फक्त होय म्हण तो यासाठी जीव देईन तू फक्त होय म्हण तो यासाठी चंद्र सूर्य आणीन ह्याच्या काय बापाचा 7-12 नाही वर चंद्र सूर्य नाही त्याला फक्त म्हणायचं एका प्रश्नाचं उत्तर दे माझ्यासाठी स्वतःच्या आई बापाला सोडशील का पोरगा जर होय म्हणला ना तिथंच कमरड्यात लाद घालायचं माघारी यायचं पुरी एका वाक्यात सांगते ज्या आईबापानं याला 25 वर्ष सांभाळलं रक्ताचं दूध करून ज्या माईनं पाजलं तर हाताच्या फोडाप्रमाणे घामासारखं रक्त ज्या बापानं वाहिलं ही औलाद जर त्या आई बापाची झाली नाही ना तर ही जिंदगीत दुसरं कोणाची होऊ शकत नाही याची गॅरंटी देते माता माऊल्या म्हणून तसल्या जातीच्या प्रेमात पडू नका तुम्हाला सांगते आई बाप लय मोठी गोष्ट आहे दादा म्हणून सांगते काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे बरं का जागेवर या म्हणजे संसार आहे ना हे बाह्य सुख आहे लय अवघड आहे आता आमचे दत्ता महाराज परमार्थ बी करतात संसार बी करतात बरोबर आहे की नाही माळकरी आहेत वारकरी आहेत मला सांगा महाराज तुम्ही माझ्या वडिलाच्या वयाचे आहेत माझ्यापेक्षा जास्त तुम्ही परमार्थ केलाय बरोबर आहे की नाही मी जेवढी कीर्तनं केली नसत्याल त्यापेक्षा जास्त तुम्ही ऐकले असत्याल बरोबर आहे की नाही बरं दत्ता महाराज सगळं खरं झालं तुमचं लग्न झालं का विचारलेलं बरं असतंय महाराज बरं का एखाद्याला नसती हौस तसं काय एवढं दत्ता महाराज झालं ना हां किती वेळा झालं एकदाच झालं महाराज बरं का दत्ता महाराज मला सांगा लग्न झालं म्हणलं बायको असेल बरं का मला खरं खरं सांगा तुम्हाला काय विचारते माहिती आहे का माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारायचं जेव्हा माझं होईल तेव्हा माझं मी बघून घेईन बरं का तवर मला सांगा खरा आनंद कशात आहे परमार्थात की संसारात परमार्थात फिक्स ना दत्ता महाराज इथं नो ऑप्शन ना लॉक किया जाए एकदाच बरं का हां कशात आनंद आहे अजून एकदा चान्स कशात आनंद आहे फिक्स ना बदलायच नाही महाराज कशात आनंद परमार्थात मला सांगा दत्ता महाराज जर परमार्थात आनंद आहे जर परमार्थातच आनंद आहे जर आनंदच परमार्थात आहे तर कीर्तन सुटल्यावर तुम्ही कुठं जाणार आहेत घरलाच जाणार महाराज बरं का
परमार्थात आनंद आहे, परमानंद घरी आहे महाराज बरं का. नाही करा खरा, नाही सगळेच करतात ना, करा ना महाराज, करा बिनधास्त करा. असोनी संसारी जीवा वेगू करी वेद शास्त्र उभारी